केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आता समोर आली आहे। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी केतन अग्रवाल याच्या हत्येची कबुली दिली आहे। सदर प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत। अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासाअंती स्पष्ट झालं। सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांच्या चौकशीत लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं याची सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे। सिया आणि केतनचा साखरपुडा झाला होता, यामुळे साखरपुडा मोडून चेतन सोबत पळून गेल्यास माझ्या कुटुंबाची बदनामी होईल असा विचार करून नराधम सियानं थेट होणारा पती केतनला संपवण्याचा निर्णय घेतला। तिने चेतन चौधरी या प्रियकरासोबत मिळून केतन अग्रवालची हत्या केली। बालीचा बेत फेल गेल्यानंतर 14 जून रोजी सुद्धा सियानं केतनला लोहगड किल्ल्यावरती नेलं होतं। मात्र त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे किंवा धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पूर्ण होऊ शकला नाही। 19 जून रोजी दोघांच्या कुटुंबियांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं। मात्र सियानं केतनकडे 18 जून रोजीच लोहगड ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला। ठरलेल्या कटानुसार तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता। केतन पुढे असताना चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिलं, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला।